26 जानेवारीला उपोषणाला बसलो असता विनंती साहेबांच्या विनंती आणि आश्वासनावर आम्ही उपोषण मागे घेतलं. परंतु त्यांना मी इशारा दिला होता की मी हे उपोषण मला समाधानकारक पत्र दिलं तर मी उपोषण मागे घेईल, नाहीतर माझा जो मुद्दा आहे तो कायमस्वरूपी राहील. त्यांनी माझ्या कुठल्याही जे निवेदनाच्या अनुसरून मला उत्तर दिलेलं नाही. माझ्या मागण्या मी आपल्याला सांगतो. माझी मागणी मेन होती की या समिती गठन करून याच्यावरती स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, या अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी व्हावी, हिच्यात सखोल चौकशी व्हावी. माऊली प्लाझा अपार्टमेंटच्या बाजूला हाय टेन्शन लाईट आहे. हाय टेन्शन लाईटची ह्या फाईलला MECB विभागाची आहे की नाही यात फार मोठी शंका आहे. OC सर्टिफिकेट मिळवण्याच्या अगोदर ह्या अपार्टमेंटवरती मोबाईल टावर होतं. मी स्वतः माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हापासून मी रहिवासी आहे. ADM साहेबांशी मी तक्रार केल्यानंतर बरेच मुद्दे आहेत. गुगल मॅपिंगचे फोटो आहेत. आज वयत अपार्टमेंटला वॉल कंपाऊंड नाही आहे. गुरंढोरं रात्री बेरात्री पिणारे लोक इथं याने वाकवाचं पाण्याचं बसवलेलं आहे. तिथं दारू पिणारे सर्रास 1 रुपयामध्ये पाण्याची बॉटल भेटते. ते पाणी पिऊन दारूचा त्यांचे मद्यप्राशन करणारे मस्त काय म्हणतात टळीराम व्यवस्थित त्यांची मजा होऊन जाते. 1 रुपयात कोणाला पाणी न मागता मिळते. आमच्या आया बहिणी तिथून वापरतात. मंदिरामध्ये बाया भक्त लोक दर्शनाला येतात, त्यांना फार मोठा त्रास आहे. संबंधित फक्त इन्कमचं साधन बनवलं पण रहिवाशांची दखल घेतली गेली नाही. इथं लहान लहान वयस्कर आणि मध्यम वयोवृद्ध मुली आहेत, त्यांचा विचार केला असता आमची सेफ्टी काय. जोपर्यंत बिल्डिंगला OC सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत बिल्डिंग रेसिडेन्शियली आणि कमर्शियल झाली नको पाहिजे असं पत्रात नमूद आहे. ह्या अधिकाऱ्यांनी हे दुर्लक्ष करून बिल्डर आणि अधिकारी संगम मताने यांना OC सर्टिफिकेट पारित केलाय. महत्त्वाचा मुद्दा माझा पार्किंगचा जाण्याचा रस्ता आहे, बाहेर निघण्याचा रस्ता आणि जाण्याचा रस्ता ही नगररचना नियमानुसार त्याची आज मोजणी झाली, तिच्यातही तो कमी भरलेला आहे. बाहेर निघण्याचा रस्ता तर नाहीच आहे. आपल्या चॅनल माध्यमातून अगोदरच फुटेज चाललेली होते. त्या गाड्याला जळगाव जनता बँकेने 11,20,000चं लोन दिलेलं आहे. बँकेनेही कसं लोन दिलं ही फार मोठी शंका आहे. कुठंतरी काहीतरी तंत्र अधिकाऱ्यांचं बिघडतं आहे आणि टेबला खालून काहीतरी विषय होतोय हा माझा स्पष्ट आरोप आहे. हिच्यामधून लक्षात येतो.